अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। धनत्रयोदशीला खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तूंचा उद्देश हाच असतो की आपण त्याद्वारे आपल्या धनसंचयामध्ये भर घालावी। बघा, प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही, कारण सोन्या चांदीचे भाव आता गगनाला भिडलेले आहेत। प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी आहे, पण सोनं कशाला, काही गोष्टी अशाही आहेत की बघा ज्या सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान आहेत, आपण त्यांची किंमत पैशांमध्ये करू शकत नाही। आणि या वस्तू साक्षात दैवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांना देखील प्रिय आहेत। दरवर्षी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान धन्वंतरी यांचा जन्मदिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो। यंदा 29 ऑक्टोबर 2024ला मंगळवारच्या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे। भगवान धन्वंतरी म्हणजे साक्षात भगवान विष्णू। भरपूर जणांना असं वाटतं की धनत्रयोदशीची पूजा फक्त डॉक्टर लोकच करत असतात, पण बघा, आपल्या सर्व घरातील सर्वांनाच उत्तम आरोग्य लाभावे, सर्वजण दीर्घायुषी व्हावे, यासाठी आपण भगवान श्रीहरी विष्णू यांची धन्वंतरी रूपातली पूजा, तसेच आपले धनसंपत्तीबाबत जी काही पूजा असते ती देखील आपल्या व्यवसायामध्ये प्रगती व्हावी यासाठी देवी लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची पूजा, त्याचबरोबर हे सगळं करण्यासाठी आपल्याला चांगली बुद्धी लाभावी आणि ज्यांना प्रत्येक पूजेमध्ये प्रथम मान असतो अशा श्री गणेशाची पूजा धनत्रयोदशीला केली जाते। आपण धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की कोणकोणत्या वस्तू खरेदी कराव्यात याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। बघा, या वस्तू ज्या आहेत ना त्या अतिशय कमी किमतीमध्ये मिळणार आहेत। अगदी सामान्यातला सामान्य माणूस देखील या सर्व वस्तू खरेदी करू शकतो। त्याचबरोबर यांचा आपण बघा पैशामध्ये मोलभाव करण्यापेक्षा यांचे महत्त्व काय आहे किंवा त्या सोन्याहूनही मौल्यवान कशा आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024ला सकाळी 10:32 धनत्रयोदशी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 ऑक्टोबर 2024ला बुधवारच्या दुपारी 1:16 धनत्रयोदशीची तिथी समाप्त होणार आहे। शुभ मुहूर्ताची वेळ मी तुम्हाला सांगितलीच आहे। बघा, त्या वेळेमध्ये जर तुम्ही काही वस्तू खरेदी केल्या तर नक्कीच चांगलं राहील, पण धनत्रयोदशीचा संपूर्ण दिवस जो आहे तो शुभ मानला जातो। त्यामुळे भलेही शुभ मुहूर्ताची वेळ जरी पाळणे तुम्हाला शक्य झाले नाही तरी पण बघा, तुम्ही दिवसभरामध्ये कधीही या ज्या वस्तू आहेत ना त्या खरेदी करून तुमच्या घरामध्ये आणू शकता। 29 ऑक्टोबरला सकाळी 10:56 ते दुपारी 1:48 लाभ आणि अमृतयोग आहे। त्याचबरोबर दुपारी 3:13 सायंकाळी 4:39 शुभ मुहूर्त आहे। त्याचबरोबर रात्री 7:39 ते रात्री 9:13 लाभयोग, त्यानंतर पुन्हा रात्री 10:48 ते उत्तर रात्री म्हणजेच पहाटे किंवा मध्यरात्री नंतर आपण म्हणू शकतो ही जी वेळ आहे ही 1:56 असणार आहे। आणि अमृतयोग असल्यामुळे तुम्ही या काळामध्ये तुमच्या वह्या असतील किंवा या वस्तू ज्या असतील तुम्हाला आणायच्या आहेत तर या वस्तू नक्की तुम्ही आणू शकता। यातली बघा सर्वात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे विड्याची पानं, ज्यांना बघा आपण नागवेलीची पानं, खाऊची पानं असं सुद्धा म्हणत असतो। धनत्रयोदशीची पूजा असो किंवा लक्ष्मीपूजन असो, या कोणत्याही दिवशी बघा आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो। मंगल कलश म्हटलं की त्यामध्ये आपल्याला विड्याची पानं किंवा मग आंब्याची पानं आपण चैतन्याचे प्रतीक म्हणून लावत असतो। जेव्हा आपण ही विड्याची पाने खरेदी करून आणू शकतो, बघा या दोन्ही दिवसांसाठी तर बघा त्यामध्ये तुम्हाला 2 विड्यांची पानं जास्तीत जास्त घ्यायचीच आहेत। लक्ष्मीपूजनासाठी सुद्धा ही लागणारच आहे। तर ती कशासाठी आहे, जेव्हा बघा तुम्ही दिवशीच्या संध्याकाळी पूजा मांडाल तर त्या पूजा मांडणीमध्ये तुम्हाला देवांच्या शेजारी ही जी 2 विड्यांची पानं आहेत ती ठेवायची। देठ जे आहे ते देवाकडे येईल आणि पानाचा जो अग्रभाग म्हणजे समोरचा टोकाचा भाग आहे तो आपल्याकडे येईल। अशा पद्धतीने ती पानं मांडायची आहेत आणि त्यातल्या एका पानावर हळद टाकायची आहे, दुसऱ्या पानावर कुंकू टाकायचं आहे आणि संपूर्ण पानाचा जो आकार आहे तर तो हळदीने पूर्ण भरला पाहिजे। अशा पद्धतीने त्या पानावरती हळद टाकायची आहे, दुसऱ्या पानावरती कुंकू सुद्धा त्याच पद्धतीने टाकायचे। जणू काही तुम्हाला पाहताना असं वाटेल की तुम्ही एक कुंकवाचा करंडा ठेवलेला आहे आणि एक हळदीचा करंडा ठेवलेला आहे आणि दुसरा करंडा कुंकवाचा ठेवलेला आहे। बघा, फक्त त्या करंड्याला तुम्ही विड्याच्या पानांचा आकार दिलेला आहे। माझ्या मते मी काय सांगितलं हे तुम्हाला नक्कीच कळलं असेल। त्यानंतर हळदीच्या पानावरती तुम्हाला शुभ हे नाव लिहायचे आहे आणि कुंकवाच्या पानावर तुम्हाला लाभ हे नाव लिहायचं आहे। आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळण्यासाठी ही जी वस्तू आहे ती बघा सौभाग्य प्राप्तीची वस्तू म्हणून आपण यामध्ये पाहू शकतो। पूजेमध्ये आपण शुभ लाभ बघा जेव्हा त्या हळदी कुंकावर लिहत असतो ना आणि त्यांची फुलं वाहून आपण पूजा करायची आहे, धूपदीप ओवाळायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी हळद आणि कुंकू तुम्हाला पाण्यामध्ये तुम्ही प्रवाहित करू शकता। बघा त्याच पद्धतीने बघा या जणू तुम्हाला हे जे पान याच्याकडे पाहताना असं वाटलं पाहिजे की तुम्ही एक करंडाच ठेवलेला आहे आणि दुसरा करंडा कुंकवाचा ठेवलेला आहे। त्यामुळे ना हे तुम्ही दुसऱ्या दिवशी पूजा वगैरे झाल्यानंतर हे तुम्ही
पाण्यामध्ये प्रवाहित देखील करू शकता. किंवा मग हे जे हळद कुंकू मिश्रित पाणी सुद्धा तुम्हाला एखाद्या झाडाला घालायचं असेल तरी सुद्धा घालू शकता. फक्त हे कोणी ओलांडणार नाही अशा पद्धतीने ते तुम्ही एखाद्या झाडाला ओतून देऊ शकता, जर तुम्हाला पाणवठ्याचे ठिकाण नाही भेटले तर. त्यानंतर बघा, कारण आपण याच्यावरती शुभ आणि लाभ लिहिलेला असतो आणि बघा त्याच पद्धतीचे शुभ लाभ बघा तुम्हाला धनत्रयोदशीच्या पूजेचा मिळेल. बघा तुम्ही हा उपाय नक्की करा आणि त्यासाठी अगदी कमीत कमी मिळणारी 2 विड्याची पानं जास्तीची आणायला तुम्ही अजिबात विसरू नका. विड्याची पानं बघा आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची मानली जातात. धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेचा उद्देश सुद्धा हाच असतो की त्यामुळे बघा आपल्याला या गोष्टीमधून अनेक प्रकारचे लाभ देखील होत असतात. त्यानंतरची दुसरी वस्तू किंवा दुसरा पदार्थ आपण म्हणू शकतो किंवा लक्ष्मी पूजन असेल किंवा धनत्रयोदशीची पूजा असेल, यामध्ये आपल्याला लाह्या आणि बत्ताशे यांना खूप महत्त्व आहे. बत्ताशे म्हणजे काय, जसं बघा आपण गुढीपाडव्याला एक माळ लावतो साखरेची माळ, त्याच पद्धतीचे हे बत्ताशे असतात आणि ते सुद्धा साखरेपासूनच बनवलेले असतात. साखरेचा पाक तयार करून त्यापासून हे बत्ताशे बनवले जातात. जेव्हा दिवाळीचे दिवस येतात तेव्हा आपल्याला ते अगदी सहजपणे मिळून जातात. इतर वेळेस सुद्धा बघा ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला हे अगदी सहजपणे मिळून जाईल. माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा हा पदार्थ म्हणजे लाह्या आणि बत्ताशे. त्याचबरोबर कुबेर देवता असतील, आपले भगवान श्री हरी विष्णू असतील किंवा धन्वंतरी देव असतील, यांना सुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय आहे. यामुळे लाह्या जे आहे ना ते आपण नक्कीच आणू शकतो आणि या दिवशी खरेदी करू शकतो. यामुळे बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराट होती. लाह्या बघा कोणत्या आणायच्या, तर साळीच्या ज्या लाह्या असतात, ज्यांना आपण तांदळाच्या लाह्या अशाही म्हणतो, खास करून दिवाळीला त्या मिळत असतात. म्हणजेच बघा जे बत्ताशे आहेत ते तुम्ही पांढरे किंवा रंगीत सुद्धा आणू शकता, म्हणजे मिक्स आणले तरी सुद्धा चालेल. लाह्या सुद्धा तुम्ही तांदळाच्या साळीच्या खरेदी करू शकता. लक्ष्मी प्राप्तीची ही एक महत्त्वाची गोष्ट किंवा ज्याला आपण एक पदार्थ देखील म्हणून याच्याकडे पाहू शकतो. हे नक्की तुम्हाला खरेदी करायचं. त्यानंतरची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंवा ते पदार्थ म्हणजे धने. धने बघा कोणते, जे बघा ज्यापासून आपण कोथिंबीर तयार होते ते धने बघा, अख्खे धने आपल्याला खरेदी करायचे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये बघा आता सुद्धा धणे उपलब्ध असतील. धनत्रयोदशीच्या दिवस आपल्याला सोडायचं नाही, म्हणून बघा आपल्याला या दिवशी अख्खे धणे देखील खरेदी करायचे. आणि जेव्हा आपण धनत्रयोदशीची पूजा मांडतो बघा त्यावेळेस मग जेव्हा आपण छोट्या छोट्या मातीच्या सुगडामध्ये किंवा छोट्या छोट्या धान्यांच्या राशी वगैरे आपण करून ठेवत असतो त्यामध्ये सुद्धा धने ठेवत असतो. या दिवशी धणे आणि गूळ यांचा नैवेद्य देवाला अर्पण केला जातो. त्यानंतर बघा आपण प्रसादाच्या स्वरूपात सुद्धा तो आपल्याला खायचा असतो. धणे आणि गूळ जे आहे ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असल्यामुळे आपण या दिवशी अख्ख्या धण्यांची खरेदी नक्की करावी. आणि बघा धने आणि धन यांना सुद्धा एकसारखंच मानलं जातं. याच अर्थाने बघा धनत्रयोदशीच्या खरेदी करणे चांगलं मानलं जातं. तुम्ही खरेदी करू शकता आणि तुम्ही जास्त प्रमाणामध्ये देखील खरेदी करायची तुम्हाला इथे आवश्यकता नाही. अगदी 10 ते 20 रुपयांची खरेदी देखील तुम्ही धण्यांची खरेदी देखील तुम्ही करू शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते धणे जे आहेत ना ते तुम्ही एखाद्या मातीच्या कुंडीमध्ये वगैरे लावू शकता. त्यामुळे काय होईल की त्याची जेव्हा ती कोथिंबीर तयार होते ना तिचा वापर तुम्हाला अन्नपदार्थांमध्ये करता येईल. आणि हा जो प्रसाद रूपी धणे आपण टाकलेला असतो त्याच्यापासून बनलेली जी कोथिंबीर आहे ती तुम्हाला घरातल्या माणसांनाच खायची आहे, इतरांना ते वाटायचं नाहीये. बघा त्यामुळे तुम्ही काय करू शकता की जे काय आहे ते मातीच्या एका कुंडीमध्ये तुम्ही घालू शकता, जेणेकरून ती चांगल्या प्रकारे कोथिंबीर जी आहे तर ती त्याची तयार होईल. त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे बघा मातीच्या पणत्या. बघा मातीच्या पणत्या ज्या आहेत ना त्या नक्कीच खरेदी करायला पाहिजे. आपल्याकडे बघा मागच्या वर्षीच्या जरी सांभाळून ठेवलेल्या पणत्या असतील, चांगल्या जरी असतील, तरी बघा प्रत्येक दिवाळीला आपण एक निमित्त म्हणून मातीच्या पणत्या 5 का होईना अवश्य खरेदी केल्या पाहिजेत. बघा मातीच्या ह्या ज्या पणत्या आहेत ना ह्या मातीच्या वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे माता लक्ष्मीची स्वतःची जी काही मूर्ती असते ती बघा दिवाळीमध्ये जेव्हा आपण पूजा करत असतो ती मूर्ती सुद्धा बघा मातीचीच बनवलेली असते आणि पणत्या देखील मातीच्याच असतात. त्यामुळे आपण जे काही सुगड घेतो, छोटी छोटी बोळके घेतो किंवा त्यामध्ये तुम्ही इतर जे धान्य सुद्धा भरून पूजेमध्ये ठेवतो, सुगड सुद्धा मातीचेच असतात. 5 का होईना तुम्हाला पणत्या या दिवशी तुम्ही नक्की खरेदी करू शकता. किंवा ते बोळके जे आहे ज्याला आपण सुगड पूजताना वापरतो ते सुद्धा तुम्ही नक्की खरेदी करू शकता. बघा हे खरेदी तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बघा भरपूर आपल्याकडे गडबड असते, त्यामुळे तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून याची खरेदी करू शकता. त्यामुळे मग आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलं तर मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गडबड होणार नाही. त्यानंतर बघा ज्यांना दिवाळीचं महत्त्व नाहीये
बघा आजकाल आपण आधुनिकतेकडे वळलेले आहोत, म्हणून बघा त्याच वस्तू घेत बसतो की बघा ज्या पारंपरिक गोष्टी आहेत त्यांना जे पारंपरिक असलेल्या गोष्टींना आपण तेवढं लक्ष देत नाही. पण बघा असं न करता आपली जी पारंपरिकता आहे ना ही नेहमी आपण जपली पाहिजे. आपली महाराष्ट्राची संस्कृती आपण कायम जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठीच बघा धनत्रयोदशीला मातीच्या पणत्याचं महत्त्व आहे. संपूर्ण दिवाळीचा सण जो आहे तो बघा या आपल्याला मातीच्या पणत्या वापरूनच साजरा करायचा असतो. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ते किंवा पदार्थ ज्याला बघा आपण मीठ म्हणतो. बघा एक मिठाचं जरी पुडा तुम्ही आणला, जाड बारीक कोणतंही मिठाचं पॅकेट तुम्ही अगदी हे मीठ पॅकेट 10 ते 20 रुपयाला खरेदी करायला कोणालाच अडचण येणार नाही आणि हे प्रत्येकालाच परवडण्यासारखी आहे. आणि बघा मिठाचा वापर हा आपल्याला स्वयंपाकघरामध्ये आपण याचा करू शकतो. त्यानंतर बघा पहिल्यांदा बघा त्याचा वापर जो आहे त्यातला काही मिठाचा वापर जो आहे तो तुम्ही पूजेमध्ये ठेवण्यासाठी करायचा जे मीठ आणलं असेल. आणि बघा जेव्हा आपण लक्ष्मी पूजनाची पूजा मांडत असतो किंवा धनत्रयोदशीची पूजा मांडत असतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये म्हणजेच एक मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला ते मीठ ठेवावं लागेल आणि तुम्हाला त्या शिच्याची पूजा करायची. आणि नंतर जे ते आहे ना पूजेमध्ये ठेवलेले मीठ ते तुम्ही स्वयंपाकासाठी देखील वापरू शकता. बघा आपल्या घरामध्ये नकारात्मकता येऊ नये यासाठी एक तर आपण फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये ते काही जण मीठ टाकत असतात किंवा मग घरामध्ये काचेच्या भांड्यामध्ये मीठ किंवा मातीच्या भांड्यामध्ये मीठ भरून ठेवत असतात. तर त्यासाठी सुद्धा बघा तुम्हाला हे जे मीठ आहे तर ते वापरता येईल. मिठाचा वापर बऱ्याच गोष्टींसाठी आपण करू शकतो. घरामध्ये बघा धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करणं हे शुभ असतं आणि घरचा जो मालक आहे त्याची प्रगती व्हायला मदत होते मीठ खरेदी केल्याने. आणि बघा जे घरचे कारभार आहेत, धनी आहेत, संपूर्ण कारभार आपल्या घरातली जी व्यक्ती पाहते ना, आपण बघा आपल्या घरातले मुख्य किंवा मुख्य माणूससुद्धा म्हणत असतो, जे घर सांभाळतात, घराचा संपूर्ण खर्च चालवत असतात, घराची कोणतीही जबाबदारी असेल, कोणतेही निर्णय असेल, जो पहिला आपला मान असतो ना तो त्यांची ती प्रगती व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. कारण ती व्यक्ती जी आहे ना तर ती आपल्या कुटुंबासाठीच राबत असते. त्यामुळे मीठ जे आहे तर ते अवश्य खरेदी करावं. तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची कहाणी माहीतच असेल. त्यामध्ये देखील मिठाचं महत्त्व जे आहे ना तर ते सांगितलेलंच आहे. मिठाशिवाय बघा आपल्या अन्नाला देखील चव येत नाही. एखादा गोडाचा पदार्थ जरी आपण बनवला तरी सुद्धा त्या पदार्थाला चव यावी म्हणून आपण त्याच्यामध्ये मीठ हे टाकतच असतो. त्यामुळे धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये मिठाचं जे काही भांडं आहे ते अवश्य ठेवावं. एखाद्या मातीच्या सुगडामध्ये ठेवू शकता, जाड बारीक मीठ तुम्ही कोणतंही ठेवू शकता आणि त्याची पूजा जी आहे तर ती करू शकता. त्यामुळे भगवान धन्वंतरीकडून आपल्याला उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळेल. माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्या संपूर्ण कुटुंबावरती राहील. कारण मीठ हा समुद्रामधून उत्पन्न झालेला पदार्थ आहे आणि समुद्र मंथनातून आपल्याला बघा बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत. माता लक्ष्मीचे जे काही निवासस्थान आहे किंवा तिची उत्पत्ती जी झालेली आहे ती सुद्धा समुद्र मंथनातूनच झालेली आहे. त्यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे बघा धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानलं जातं. ही वस्तू म्हणजे झाडू. आपण दिवाळीला जे लक्ष्मीपूजन करत असतो यामध्ये बघा खऱ्या लक्ष्मीचा मान जो आहे तर तो झाडूला. त्यानंतर बघा माता लक्ष्मीच्या मूर्तीला पूर्वीच्या काळी असं होतं की लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी 2 शिऱ्यांची झाडूंची खरेदी केली जायची, जेणेकरून ते झाडू जे आहेत ना ते वर्षभर ती वापरलं जाईल. बघा एक खराब झाला की दुसरा झाडू वापरला काढायचा. गावाकडे बघा अजूनही शेणाने जर सारवलेली घरं असतील तर शिऱ्याची जी शिरई असते ना तर तीच घ्यावी लागते, जेणेकरून चांगला जो केर आहे तो त्याच्याने निघत असतो. आता बघा फरशी असतील तुमच्याकडे तर मग जो लांब झाडू असतो तो झाडू देखील तुम्ही खरेदी करू शकता आणि तो सुद्धा आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करूनच त्यानंतरच तो वापरायला काढायचा आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. बघा बऱ्याच ठिकाणी झाडू वापरत नसतील, झाडूऐवजी काही दुसरी जरी साधनं वापरत असतील स्वच्छतेसाठी, तरी पण पूजेचं निमित्त म्हणून तुम्ही एकतरी छोटासा जरी लहान बघा देवपूजेमध्ये सुद्धा जो आपण वापरतो ज्याला आपण कुंच्या म्हणतो तो जरी तुम्ही खरेदी केला तरी सुद्धा चालेल. कारण पारंपरिकतेचा मान जो आहे ना तो आपण राखलाच पाहिजे. पारंपरिकता जपण्याचं काम आपण अवश्य करावं. बघा धनत्रयोदशीला देवी लक्ष्मीची सुद्धा कुबेर देवता, धन्वंतरी देवता, गणपती बाप्पा यांच्याबरोबर आपण पूजा करत असतो आणि या दिवशी आपल्या घरी लक्ष्मी येत असते. तर याहून मौल्यवान वस्तू काय असू शकते, त्यामुळे झाडूची खरेदी नक्कीच करावी. त्यानंतर बघा अजूनही 2 महत्त्वाच्या वस्तू बघा धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. हे खरेदी केल्यामुळे तुमच्या धनसंचयामध्ये वाढ होईल, माता लक्ष्मीचं तुमच्या घरामध्ये आगमन होईल आणि तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगती होईल. तर ती वस्तू आहे मातीची चूल. मातीच्या चुली बघा आता सध्या खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळामध्ये घरोघरी मातीच्या चुली होत्या. बघा त्यामुळे आता गावाकडे असाल तर अजून सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पण बऱ्याच ठिकाणी चुलीची जी जागा आहे ना तर ती गॅस शेगडीने घेतलेली आहे. कारण चुलीचा धूर जो आहे तो आता महिलांना आताच्या सहन होत नाही. महिला सुशिक्षित झालेल्या आहेत, त्यामुळे चूल कोणी फुंकायला तयार नाहीत. त्यामुळे बघा दर मंगळवारी शुक्रवारी प्रत्येक महिला जी आहे ना
तर ती जे स्वयंपाक बनवत असते ना खेड्यागावामध्ये, आणि जेव्हा स्वयंपाक बनवत असते त्याच्या अगोदर ती ती चूल जी असते तर ती सारवून तिची पूजा, हळदी कुंकू वाहून पूजा केली जाते. आणि चूल पेटवल्यानंतर पहिला जो स्वयंपाकाचा भाग असेल, पहिली पोळी असेल, भाकरी असेल, त्याला जे आहे ना ते चुलीमध्ये टाकलं जातं, जेणेकरून ते अग्निदेवतेंच्या नावाने टाकलं जातं. आणि जी आपली अन्नपूर्णा देवी आहे, माता लक्ष्मी यांचंच ती रूप आहे. म्हणून सगळ्याच देवी देवतांचे स्वरूप बघा, प्रत्येकजण वेगवेगळ्या रूपामध्ये रूपामध्ये आपल्याला या चुलीकडे पाहायचं आहे. त्यानुसारच बघा, त्यामध्ये पहिला जो काही अन्नाचा भाग असतो तो दान केला जातो. आता बघा, जरी आपल्याकडे चूल जरी वापरली जात नाही तरी पण बघा, महिलांची हौस म्हणून किंवा जुन्या काळाची आठवण म्हणून बघा, बऱ्याच महिला ज्या आहेत ना त्या आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक छोटीशी मातीची चूल नक्की आणून ठेवतात. त्या निमित्ताने बघा, मंगळवार असेल, शुक्रवार असेल, तेव्हा सुद्धा तुम्ही अन्नपूर्णा देवीला आपण जसं बघा, तेव्हा तुम्ही याची पूजा जी आहे तर ती नक्की करू शकता. बघा, अन्नपूर्णा देवीच्या स्वरूपामध्ये किंवा या वस्तूवर बघा जुन्या काळी स्वयंपाक केला जायचा, त्याची आठवण म्हणून सुद्धा तुम्ही या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करू शकता. त्यानंतर बघा, पुढची जी गोष्ट आहे तर ती म्हणजे हळद. मग हळदीचं बघा, आरोग्याच्या दृष्टीने आपण खूप मानत असतो. आणि धनत्रयोदशीला बघा, आपण आरोग्याची देवता मानत असतो. आपल्याला बघा चांगले आरोग्य प्राप्त व्हावं या दृष्टीने हळकुंड जी आहे तर ती या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. मसाल्याचे पदार्थ खरेदी करू शकता. यामध्ये बघा, आपण औषधी जिन्नस असे म्हणतो, त्यामुळे हळकुंड खरेदी करण्याचं हेच कारण आहे की धन्वंतरी म्हणजे भगवान साक्षात विष्णू आहेत. आणि भगवान विष्णूंचा बघा, पूजेमध्ये पिवळ्या रंगाचे पदार्थ असतील किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तू असतील, यांना खूप महत्त्व आहे. हळकुंड वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे जेव्हा तुम्ही हळकुंड खरेदी केलात ना तर त्यावेळेस लेकूर हळकुंड नक्कीच खरेदी करा. किंवा मग औषधी बघा, ज्यांना मसाल्याचे पदार्थ तुम्ही खरेदी करायचे असतील तर ते सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही जायफळ, लवंग, मिरे यापैकी देखील खरेदी करू शकता. बघा, या ज्या वस्तू आहेत ना, या औषधी वस्तू ज्यांना आपण पूजेमध्ये सुद्धा ठेवत असतो, त्यामुळे तुम्हाला या दिवशी तांब्या पितळ्याच्या काही वस्तू खरेदी करायच्या असतील आणि तर त्यामध्ये बघा, तुम्ही कुबेर दिवा जो आहे तो अवश्य खरेदी करू शकता. कुबेर देवता बघा, तुम्ही धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये देखील लावू शकता. बघा, कुबेर देवता लावण्याचे खूप फायदे आहेत. त्यानंतर देवी लक्ष्मीला गुंजा देखील आवडतात, त्यामुळे या दिवशी तुम्ही गुंजाची देखील खरेदी करू शकता. तर आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपण काय काय खरेदी केले पाहिजे हे मी तुम्हाला सांगितले. आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला काय खरेदी करायचे नाही हे मी तुम्हाला सांगते. धनत्रयोदशीच्या दिवशी बघा, आपल्याला प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करायचे नाहीत, काचेचे भांडे खरेदी करायचे नाहीत. यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक चणचणींचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर चाकू, कात्री यासारख्या टोकदार वस्तू ज्या आहेत ना तर त्या खरेदी करा. लोखंडी वस्तू खरेदी करायच्या नाहीयेत. बघा, धनत्रयोदशीला बघा, लोखंडी वस्तू खरेदी केल्या तर कुबेर देवता जे आहेत तर ते आपल्यावरती क्रोधित होतात आणि आपल्याला पूजेचं फळ मिळत नाही. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी कोणतीच वस्तू खरेदी करता आली नाही तरी सुद्धा चालेल, पण नकली दागिने देखील तुम्ही अजिबात खरेदी करू नका. कारण आजकाल सोनं चांदी खूप महाग झालेले आहे, म्हणून त्यांची जागा जी आहे ना ती कृत्रिम दागिन्याने घेतलेली आहे. आर्टिफिशियल ज्वेलरी तर त्यासुद्धा तुम्हाला या दिवशी अजिबात खरेदी करायचे नाहीत. त्यामध्ये सुद्धा बघा, बऱ्याच वेळा लोखंडाचा वापर होत असतो, तर मग हे सुद्धा तुम्हाला या दिवशी खरेदी करायचे नाही. त्याचबरोबर दिवाळीचे कपडे म्हटलं की बघा, आपल्याला कपड्याचे वेगवेगळे रंग आवडत असतात, त्यामध्ये तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे खरेदी अजिबात करायचे नाहीयेत. त्या बघा, काळ्या रंगाचे कपडे ना तुम्हाला चुकूनही खरेदी करायचे नाहीयेत. त्यानंतर बघा, दिवाळीच्या दिवशी काळा रंग देखील परिधान करायचे नाही. थोडक्यात बघा, निषेध या अर्थाने आपण काळ्या रंगाकडे पाहत असतो, त्यामुळे काळा रंग तुम्ही अजिबात खरेदी करू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.